जय जगदंब, नमो आदेश. मी तन्वीताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आज आपल्या घरातल्या बाहेरच्या गादीला आपण बसलेलो आहोत. बऱ्याचशा जणांचे प्रश्न होते, की "तनुताई तुम्ही काय करता? तुमच्या इथे आल्यावर आम्हाला काय दिलं जातं? काय केलं जातं?" यासाठी आज आपण छोटीशी माहिती देत आहोत. बरेच दिवस झालं तुम्ही अ, गणमाय, ज्ञानमाळेचे व्हिडिओ पाहिले, गादी कशी भरायची हे व्हिडिओ पाहिले. त्याचबरोबर बऱ्याचशा माहिती पाहिल्या, की तुमच्या घरात काय प्रॉब्लेम्स असतील, घरात कुठल्या दोष असतील, पैशा-पाण्याच्या अडचणी असतील, अशा अनेक गोष्टींसाठी आपण तुम्हाला माहिती दिली. ती तुम्हालाही पटली. तुम्ही त्याला भरभरून मला प्रतिसाद दिला. ह्याच्यासाठी मी सर्वांचे आभार मानते. पण आता असं झालेलं आहे, की आपल्या ह्या YouTubeच्या सभासद भरपूर वाढत चाललेले आहेत आणि नवीन-नवीन लोकांना अशी माहितीही नाहीये, की नेमकं तनुताई नेमकं तुम्हाला काय देतात? काय तुमच्यावरती कोणते इलाज करतात? तुमच्या प्रश्नांवरती कसं मार्गदर्शन करतात? तर जे काही माझ्याकडे आत्तापर्यंत येऊन गेलेली लोकं आहेत, ह्यांना प्रत्येकाला माहिती आहे, की तनुताईच्या इथे बांधणी कार्य, यंत्रकार्य, त्याचबरोबर तुमच्या इथे घरातले काही प्रॉब्लेम्स असतील, त्याचबरोबर तुमच्या ज्ञानमाळ म्हणजे गुरुदीक्षा, तुमची माळपरडीचा कार्यक्रम, त्याचबरोबर घरातील काही अ, भांडणं-तंडणं ह्या सर्व गोष्टींवरती आपण इथे या गादीवरती बसून इलाज करत असतो. जी लोकं आत्तापर्यंत आलेली आहेत, त्यांना माहिती आहे. जी लोकं आली नाहीयेत, त्यांच्यासाठी आज आपण पहिल्यांदाच इथे बसून व्हिडिओ करत आहोत. दरवेळेस आपण बाहेरच्या गादीवरती व्हिडिओ तयार करत असतो, तर आज आपण या गादीला व्हिडिओ तयार करत आहोत. आता जसं की ही गादी तुम्ही पहिल्यांदाच बघितली आहात. जी लोकं आली नाही आहेत, त्यांना माहिती नसेल. जी लोकं येऊन गेलेली आहेत, त्यांना हे नवीनच असेल. तर मी आता तुम्हाला बाहेरची गादी दाखवते. मग परत ह्या गादीवरती माहिती देऊ. जसं की ही तुम्ही पाहताल तर ही माझी बाहेरची गादी, जगदंबेची गादी आहे. ही जगदंबेच्या गादीवरती जे काही लोकं आलेली असतील किंवा अ, व्हिडिओमध्ये बघत आहात, तर ही आपली बाहेरची जगदंबेची गादी आणि ही आपली सॉरी आतमधली गादी आणि ही बाहेरची आपली जी काही असेल त्याची गादी. मग आता बरेचसे लोकं प्रश्न करतात, की "ताई तुमच्या घरात चेडे आहेत का? तुमची हे आहे का? ते आहे का? तुम्ही मूठ मारू शकता का?" तर आता हे तर मी थोड्या नंतरच सांगते, पण सुरुवातीला मी थोडीशी माहिती देत आहे. सर्वप्रथम जर तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतात, ह्याच्यावरती आपण बांधणी करून देत असतो, यंत्रक्रिया देत असतो, काही साधना दिल्या जातात. जर कोणाचे वारं मोकळं होत नसेल, तर या गोष्टींसाठी काही आपण मार्गदर्शन करून त्यांना साधना देत असतो व त्यांच्या वारं मोकळं करून त्यांची ज्ञानमाळ म्हणजे गुरुदीक्षा म्हणजे गणमाळ केल्या जाते. अशा प्रकारे आपण सर्व देवी-देवतांची गणमाळ करतो. त्याचवेळी तुमच्या प्रॉब्लेमवरती या जागेवरतीच बसून, या गादीवरती बसून अ, आपण तुमच्या बांधणी क्रिया करत असतो. त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरामध्ये आता भांडणं-तंडणं, त्याचबरोबर पैशा-पाण्याचे प्रॉब्लेम्स असतात. हे की जसे की तुम्ही माझे मागचे उपाय बघितले असतील. मी लिंबाचा उपाय दिलेला आहे. त्याचबरोबर एक यंत्राचा उपाय दिला आहे, कागदावरचा यंत्र आहे, नारळाचा तोडगा दिलेला आहे. असे अनेक उपाय आपल्या YouTube चॅनेलवरती आहेत. त्याचबरोबर असे नवनवीन उपाय आपण इथून पुढे देणारच आहोत. पण आता बरेच दिवस झाले मला नवीन-नवीन लोकांचे कॉल येत आहेत. अवघ्या महाराष्ट्रातून कॉल येत आहेत. त्यांना माहितीच नाहीये, की तनुताईंच्या इथे नेमकं काय केलं जातं आणि काय असतं. म्हणून आपण हा एक टाईम होता म्हणून व्हिडिओ तयार केलेला आहे. तर आपल्या इथे तुमचे जे काही प्रश्न असतील, ते या बाहेरच्या गादीवरती सॉल्व्ह केल्या जातात. या गादीवरती तुमचे जे काही प्रश्न आहेत, ते बाबांसमोर मांडल्या जातात. बाबांना सांगितलं जातं. तुमच्या प्रश्नांवरती आपण चेतना दिल्या जातात. प्रश्नांवरती बांधणी क्रिया केल्या जाते. त्याचबरोबर तुमचे जे काही प्रश्न आहेत, या प्रश्नांवरती तुम्हाला जे काही तोडगे आहेत, बांधणीचे तोडगे आहेत, घरातले केलेले काय करायचे उपाय आहेत, साधना आहेत, ते या गादीवरती कसे केले जातात ते तुम्ही स्वतः यावे, पाहावे, बांधणी क्रिया करावी. त्याजवळ तुमचे जे काही प्रश्न असतील त्याच्यावरती आम्ही जे काही कार्य देऊ ते करावे. त्यासाठी तुम्हाला माझा हा मोबाईल नंबर आहे 93 22 16 16 99. हा नंबर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देणार आहे. त्याचबरोबर तोंडानेही सांगितलं आहे. तर मी तन्वीताई पुणेकर. मी पुण्यामध्ये कात्रज जवळ आंबेगाव बुद्रुकला राहिला आहे आणि आंबेगाव बुद्रुकमध्ये गायमुख स्मशानभूमीच्या तिथे यावं लागतं तुम्हाला. त्यासाठी अगोदर तुम्हाला बुकिंग करावी लागते. तुमचं नाव नोंदवावं लागतं. WhatsAppला तुमचा मेसेज करावा लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला तारीख दिल्या जाते. त्या तारखेला तुम्हाला यावं लागतं. बरेचसे लोकं नुसतं फोन करतात.
ताई आमचा असा असा प्रश्न आहे, आम्हाला मोबाईलवरून मार्गदर्शन करा. तर मी सर्वांना क्षमा मागते. मोबाईलवरती कोणतीही कामं आम्ही केल्या जात नाही. तुमचे कोणतेही प्रश्न आम्ही मोबाईलवरती सोडवू शकत नाही. बरेचसे लोकं म्हणतात, "आम्ही तुम्हाला ऑनलाईन पैसे पाठवतो, तुम्ही आमचे ऑनलाईन कामं करा." तर इथे कोणत्याही पद्धतीची ऑनलाईन कामं केल्या जात नाहीत. त्यासाठी तुम्हाला माझ्या गादीवरती यावं लागतं. गादीवरती येऊन तुमचे जे काही प्रश्न आहेत ते मांडावे लागतात. त्या प्रश्नांवरती तुम्हाला बांधणी यंत्र जे काही कार्य आहे ते केलं जातं. त्याचबरोबर अजून एक मुद्दा सांगायचा म्हणजे असा, की मध्यंतरी मला 1-2 मेसेज आले होते. ते माझ्या गुरूंनाही मी दाखवले. माझ्या गुरूंनीही त्याच्यावरती सांगितलेलं आहे, अशांना काय उत्तर द्यायचं. पण तो प्रश्न असा, की "ताई तुम्ही मूठ मारू शकता का?" तर आता विचारात आलं, डोक्यात आलं म्हणून हा प्रश्न घेतला. मुळात म्हणजे मी एक तृतीयपंथी आहे. माझ्यासाठी मूठ मारणं आणि टाळी वाजवणं अशी काही जास्त अवघड नाही. पण मी ह्या गोष्टी करत नाही. ज्या गोष्टी माझ्या टाळीवरून आणि माझ्या गादीवरून ज्या होऊ शकतात, त्या मला मूठ मारण्याची गरज नाही आणि अशा हलक्या-फुलक्या लोकांना तर मला मूठ मारायला आवडतच नाही. आणि मला जरी जमत नसेल, तरी माझे गुरु तेवढे भक्कम आहेत. माझे गुरु मुकुंद आंधळे सर हे भक्कम आहेत. ह्यांना जरी मी सांगितलं, तरी ते क्रिया करूनच टाकतील. म्हणून असले तुकरट प्रश्न करू नका, की "ताई तुम्ही मूठ मारू शकता का? तुम्ही मला मूठ मारून दाखवा, मग मी तुमची शरण येतो." बाबा मला एकच सांगायचंय, मला कोणी शरण येऊ नका. तुम्हाला शरण जायचंच असेल, तर जगदंबेच्या पायाशी शरण व्हा. माझ्यापाशी शरण व्हायची गरज नाही आणि मला तुम्हाला मूठ मारायची गरज नाही. मुळात म्हणजे काय, एखाद्याचं चांगलं करण्यासाठी ही माझी गादी आहे. कोणाचं वाईट करण्यासाठी गादी नाहीये. म्हणून कोणीही असे प्रश्न आणि असे कमेंट्स करू नका, "ताई तुम्ही मूठ मारू शकता का? तुम्ही अशी किती साधना केली?" मी जी काही साधना केली, ही काही जास्त मोठी केलेली नाही. अगदी क्षुल्लक आहे. पण यातून मला जगदंबा कुठे ना कुठेतरी प्रसन्न आहे आणि त्या जगदंबेच्या पायाशी राहून मी तुमची कामं करत आहे. असं काही नाही की मी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. मी अगदी सर्वसामान्य आहे. जी काय मला गुरुज्ञानातून विद्या प्राप्त झालेली आहे, जी काय माझ्या गादीवरती बसून मला ज्ञान भेटलेलं आहे, ह्या ज्ञानातून मी तुमची कामं करत आहे. म्हणून मला मूठ मारून दाखवा वगैरे असे थिल्लर प्रश्न करूही नका. आणि तेवढंच जर करायचं असेल, तर माझे गुरु मुकुंद आंधळे सर आहेतच. त्यांना जरी एवढी गोष्ट मी सांगितली, तरी ते करून देतीलच. त्याचबरोबर माझ्या नंबरवरती कॉल करा. तुमचे जे काही प्रश्न असतील, त्या प्रश्नांवरती तुम्हाला योग्य ते निवारण केलं जाईल. काही साधना दिल्या जातील, बांधणी क्रिया दिल्या जातील. त्या बांधणी क्रियेची काय दक्षिणा आहे, हे सर्व तुम्हाला WhatsAppवरती माहिती पाठवल्या जाते. यासाठी आपल्या गादीवर येऊ शकता. घरातील निगेटिव्हिटी, घरातील भांडणं-तंडणं, पैशा-पाण्याचे प्रॉब्लेम्स, त्याचबरोबर व्यावहारिक प्रॉब्लेम, त्याचबरोबर जागेविषयी प्रॉब्लेम, वास्तूविषयी प्रॉब्लेम, त्याचबरोबर लग्न जुळत नसेल, लग्नाचे योग येत नसतील, असे अनेक प्रश्न ज्यांचे काही असतील, ह्या सर्व गोष्टींवरती आपण बांधणी कार्य, यंत्र कार्य, साधना कार्य देत असतो. या साधना कार्यातून, यंत्र कार्यातून, बांधणी कार्यातून तुम्हाला पुरेपूर मार्गदर्शन करून तुमचा योग्य तो उपाय करणे ही आमची जिम्मेदारी असते. म्हणून सर्वांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही देवळामध्ये गेल्यानंतर मंदिराची जशी घंटा वाजवता, तशी माझ्या चॅनेलचीही घंटा वाजवायला विसरू नका. अशा पद्धतीने तुमचे जे काही माझे व्हिडिओ असतील, ते तुम्हाला माझे लवकरात लवकर व्हिडिओ पोहोचतील. जय जगदंब, नमो आदेश.